नमस्कार सोलापूरकर. तर आजचं माझं टॉपिक आहे सोलापूर रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट. पण डेव्हलपमेंटला समजायच्या आधी एक क्रोनॉलॉजी असते जे खूप इम्पॉर्टंट असते एखाद्या इव्हेंटला विटनेस करायला. आजचं जे बॅकसाईडला नवीन रेल्वे स्टेशनचं एंट्रन्स होत आहे तर ते कशासाठी होत आहे, त्याची हिस्ट्री काय आज मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. 6 जून 1860ला ब्रॉडगेज लाईन ओपन झाली होती आणि 1897ला मीटर गेज लाईन ओपन झाली होती. मीटर गेज लाईन आणि ब्रॉडगेज स्टेशन हे दोन्ही एका अंतरावरती होते आणि त्याला जोडण्यासाठी एक वे पाहिजे होतं. त्या टाईमला जेव्हा लाल बहादूर शास्त्री हे रेल्वे मिनिस्टर होते तेव्हा सोलापूरच्या दौऱ्यावरती लोकांनी त्यांच्याकडे प्रपोजल असं ठेवला होता की तुम्ही एकतर ब्रॉडगेज स्टेशन आणि मीटर गेज स्टेशन कंबाईन करा किंवा त्याला जोडण्यासाठी एकतर तुम्ही नवीन एंट्रन्स करा किंवा बस सर्व्हिसेस स्टार्ट करा. बस सर्व्हिसेस स्टार्ट केल्याने ॲटलिस्ट ते अंतर तरी कमी होईल आणि त्या दोन्ही स्टेशन्सला कनेक्टिव्हिटी भेटेल. रेल्वे मिनिस्टरच्या दौऱ्यानंतर त्या लोकांनी एक असं कन्क्लुजन काढलं की एक कॉमन फुट ओव्हरब्रिज बनवलं जाईल जे गांधी चौक ते रामवाडी कनेक्ट करतं आहे. आजच्या तारखेला जर का तुम्हाला रामवाडीला जायचं असेल स्टेशनकडून एकतर तुम्हाला भैया चौकातून जावं लागतं नाहीतर DRM ऑफिसच्या मागून जावं लागतं आहे. मग त्या टाईमला त्या लोकांनी एक फुट ओव्हरब्रिज कॉमनमध्ये इंट्रोड्यूस केलं जे मीटर गेज स्टेशन आणि ब्रॉडगेज स्टेशन दोन्ही एकत्र कनेक्ट केलं. आणि आजच्या तारखेला मीटर गेज स्टेशन हे ऑपरेशनल नाही आहे. 1995मध्ये त्याचं डिस्कंटिन्युएशन झालं आणि 2008मध्ये जे सोलापूर गदग लाईन होती ती होडगीवरूनच डायवर्ट केली गेली. बट ब्रॉडगेज असल्यामुळं सोलापूर हे जंक्शन होतं पण आता एक नॉर्मल स्टेशन म्हणून ओळखलं जातं. आणि त्या टाईमचं डिमांड 1957चं जे डिमांड होतं ते आजच्या तारखेला फुलफिल केलं जातं आहे. पण सॅडली तिथं काय आता रिक्वायरमेंटच नाही आहे. तर आता इथून तुम्हाला मी काही दृश्य दाखवतो जे आताचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा आहे हे मला शेवटला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका.